आपण पाहतोय सध्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि आम्ही ज्या बातम्या देतोय किंवा जे अपडेट्स वेळोवेळी समोर येत आहेत, खरोखर ही जी परिस्थिती आहे ती तणावाची आहे आणि संघर्षाची आहे. मला एवढंच सांगायचं आहे की बऱ्याचशा अफवा आपल्या स्टेटस थ्रू किंवा सोशल मीडियावर आपण पाहतोय, त्या सगळ्या अफवांना बळी पडू नका. कारण की खूप सारी घबराट आहे, नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये. सरकार योग्य ती खबरदारी त्या लेवलला घेत आहे, पण आपण आपली काळजी घेतलेली काय वाईट, किंवा कोणताही असा मेसेज आपण फॉरवर्ड करू नये जेणेकरून तुमच्याकडे जर कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली आणि तुम्ही ती सोशल मीडियावर जर अपलोड केली किंवा शेअर केली, तुमचं इंटेन्शन असेल त्यामागचं ते चांगलं असेल, मात्र कोणतीही अशी एक गोष्ट जी तुम्हाला कळली आणि तुम्ही ती शेअर केली, मे बी ती शत्रूच्या फायद्यासाठी असू शकते. शत्रू त्याचा वापर हल्ला करण्यासाठी किंवा अन्य कोणत्या कामासाठी करू शकतो. त्यासाठी एकच आवाहन, सगळ्यांना तुम्हीसुद्धा सेफ राहा, काळजी घ्या आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका. कारण की खरोखर म्हणजे देशामध्ये जे सध्या तणावाचं वातावरण आहे त्याला कंट्रोल आपण करू शकतो, आपण अफवांना बळी न पडता. त्यामुळे तुम्हीसुद्धा जिथे कुठे आहात काळजी घ्या.